नागपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रातील हवामानामध्ये मोठा बदल झालाय। अरबी समुद्रातील वाऱ्याची दिशा अचानक बदलली असून अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे। त्यामुळे हवामान खात्याने मध्यरात्री 2 ते 4 या दरम्यान महाराष्ट्रातील 40 तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटीसह ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा दिला आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पावसाने पूर्णपणे उघडीप घेतली होती। कडक ऊन पडत होतं आणि शेतकरी पावसाची वाट पाहत होते, परंतु गेल्या 24 तासामध्ये अरबी समुद्रामध्ये अत्यंत वेगाने घडामोडी घडल्या। विषुववृत्ताजवळ असलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांनी अचानक आपली दिशा बदलली आहे। अरबी समुद्रातील पाण्याच्या तापमानात झालेल्या बदलामुळे तेथे अचानक तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला। या कमी दाबाच्या पट्ट्याने एका चक्रीवादळाचं रूप धारण केले। अरबी समुद्रातून वाहणारे हे अत्यंत प्रचंड बाष्पयुक्त वारे सरळ आता महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे वेगाने धडकत आहेत। हवेच्या दाबामध्ये झालेल्या या भीषण घसरणीमुळे हवामान तज्ज्ञांच्या मते समुद्रावरून येणारे हे ढग इतके घनदाट आणि भरलेले आहेत की जेव्हा ते जमिनीवरती उष्ण हवेशी टक्कर देतील तेव्हा अवघ्या काही मिनिटांमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे। समुद्रावरून आलेले बाष्पयुक्त वादळी ढग मध्यरात्रीच्या सुमारास महाराष्ट्राच्या भूभागावरती केंद्रित होतील आणि या काळात तापमानातमधील तफावत ही सर्वात जास्त असणार आहे, ज्यामुळे वातावरणामध्ये प्रचंड अस्थिरता निर्माण होईल। आज मध्यरात्री 2च्या सुमारास विजांचा प्रचंड कडकडाट होणार आहे। विजांचा तांडव भयानक असून वादळी वाऱ्यामुळे ढगफुटी सदृश्य पाऊस बरसेल। हे चक्रीवादळ ढगफुटी सदृश्य पावसासाठी सर्वात भीषण आहे। हवामान खात्याने रेड आणि ऑरेंज अलर्ट जाहीर केला, तर समुद्रामध्ये 8 ते 10 फुटापेक्षा उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे। आज मध्यरात्री हा पाऊस 2 भयानक टप्प्यामध्ये महाराष्ट्राला धडकेल। पहिला टप्पा असेल मध्यरात्री 2 ते 3 या एका तासाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 40 तालुक्यांपैकी 15 तालुक्यांमध्ये विजांचा कडकडाट होणार आहे। पावसापेक्षा विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट या तालुक्यांमध्ये प्रचंड असेल। त्यानंतर लगेच दुसरा टप्पा सुरू होईल। मध्यरात्री 3 ते 4 या दरम्यान अरबी समुद्रावरून आलेले बाष्पाचे ढग जमिनीवरील सह्याद्री रांगांना आणि पठारी भागाला धडकतील, तेव्हा हवामानाचे चक्र पूर्णपणे बदलेल। महाराष्ट्रातील 25 तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आणि अतिमुसळधार पाऊस कोसळेल। अवघ्या एका तासामध्ये संपूर्ण परिसर जलमय होण्याची क्षमता या ढगांमध्ये आहे। ही परिस्थिती कोणत्या विभागातील कोणत्या तालुक्यामध्ये कशी निर्माण होणार आहे हे आपण नकाशाच्या आधारे सविस्तर जाणून घेणार आहोत। मित्रांनो, मध्यरात्री 2 ते 4 या वेळेत महाराष्ट्रावरती जे ढगांचे महासंकट चालून येत आहेत त्यामध्ये अरबी समुद्रातील घडामोडींचा समावेश आहे। अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे तेथे हवेचा एक प्रचंड चक्राकार वादळ निर्माण झाले आणि या चक्रीवादळामुळे वाऱ्याची दिशा पूर्णपणे फिरली असून हे वारे नैऋत्येकडून ईशान्येकडे अत्यंत वेगाने झेपावत आहेत। तर हे बाष्पयुक्त वारे थेट गुजरात आणि कर्नाटक किनारपट्टीच्या भागाकडून वेगाने महाराष्ट्राच्या सीमेवरती प्रवेश करत आहेत। अरबी समुद्रावरून प्रचंड प्रमाणात बाष्प शोषून घेतलेले हे वारे जसे पुढे सरकत आहेत तसेच त्यांची गती आणि घनताही वाढत आहे। गुजरातच्या किनारपट्टीवरून आणि अरबी समुद्राच्या मध्यभागातून ही वाऱ्याची मालिका सरळ महाराष्ट्राच्या अंतर्गत भागामध्ये शिरत असल्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास राज्याच्या हवामानाची यंत्रणा ही बदलली जाणार आहे। हवामान खात्याने सादर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील परिस्थिती 2 मुख्य गटामध्ये विभागली गेली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील 15 तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटीचा रेड अलर्ट देण्यात आला। यामध्ये प्रामुख्याने किनारी आणि घाटमाथा लगतच्या जिल्ह्यांचा समावेश आहे, जिथे मध्यरात्री 2 ते 3च्या दरम्यान विजांचा कडकडाट होणार आहे। तसेच उरलेल्या 25 तालुक्यांमध्ये थेट ढगफुटी सदृश्य पावसाचा धोका वर्तवण्यात आला। मध्यरात्री 3 ते 4 या दरम्यान अवघ्या एका तासामध्ये सकल भागामध्ये पाणी साचून नदी नाल्यांना वेढा घालणारा पाऊस निर्माण होणार आहे। हवामान खात्याच्या नव्या अहवालानुसार सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। मध्यरात्री महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बदलणार असून ठीक 2 वाजता अरबी समुद्राकडून आलेली बाष्पाची महाकाय भिंत महाराष्ट्राच्या भूभागावरती धडकेल। पहिल्या काही मिनिटातच वाऱ्याचा वेग हा ताशी 70 ते 80 किलोमीटरवर पोहोचेल। आकाशात विजांचा कडकडाट सुरू होईल आणि वातावरणातील तापमान आणि दाब यातील प्रचंड तफावतीमुळे 2 ते 3 या वेळेस संपूर्ण महाराष्ट्राच्या ढगांच्या घनतेमध्ये वाढ होईल। त्यानंतर 3 वाजता हवेचा दाब कमाल पातळीवरती पोहोचेल। घनदाट ढग फुटल्यासारखे कोसळायला सुरुवात होतील आणि 3 ते 4 या एका तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। त्यामुळे मध्यरात्री 2 ते 4 या वेळेमध्ये महाराष्ट्राचं 2 टप्प्यामध्ये विभाजन करण्यात आले। पहिल्या टप्प्यामध्ये रेड अलर्ट असलेले जिल्हे समाविष्ट आहेत, तर यामध्ये सर्वात प्रथम आपण बोलूया ते म्हणजे पश्चिम महाराष्ट्राबद्दल। पश्चिम महाराष्ट्रातील भौगोलिक रचना पाहिली तर एका बाजूला उंच सह्याद्री
उंचीच्या पर्वतरांगा आहेत आणि दुसऱ्या बाजूला पठारी भाग आहे. मध्यरात्री 2 वाजता अरबी समुद्रातील वादळी वारे जेव्हा या घाटांना धडकतील तेव्हा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, मावळ, भोर या तालुक्यांमध्ये विजांचा प्रचंड कडकडाट व्हायला सुरुवात होईल. घाटातील वाऱ्याचा वेग हा प्रचंड असणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, पाटण तालुक्यामध्ये तर कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी आणि अजरा या तालुक्यांमध्ये पावसाचं धुवाधार सत्र सुरू होईल. सांगलीच्या शिराळा आणि सोलापूरच्या करमाळा तालुक्यांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास ढग एवढ्या वेगाने जमा होतील की सखल भागामध्ये अचानक पाण्याचा फुगवटा तयार होऊन ओढ्यांना पूर येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये भौगोलिक रचना पाहिली तर सपाट असल्यामुळे उष्णतेचा फटका देखील इथे जास्त असणार आहे. समुद्रावरून आलेले थंड आणि बाष्पयुक्त हवा या भागावर जेव्हा आदळतील तेव्हा तेथे मोठ्या प्रमाणावरती अस्थिरता निर्माण होईल. त्यामुळेच या ठिकाणी निसर्गाचं निर्माण होणारं चक्र हे भीषण असेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, कन्नड या तालुक्यांमध्ये मध्यरात्री 2 ते 3 दरम्यान विजांचा कडकडाट सर्वात भयानक असेल. जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि धाराशिव जिल्ह्यातील परंडा या तालुक्यांमध्ये मध्यरात्री 3 नंतर ढगफुटी सदृश पावसाचा थेट इशारा देण्यात आला. अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेलं चक्रीवादळ महाराष्ट्रातील या जिल्ह्यांकडे धाव घेणार असून मध्यरात्री ही परिस्थिती धोक्याची निर्माण होईल. वाऱ्यांची दिशा बदलली असल्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. मराठवाड्यातील या तालुक्यांमध्ये नद्यांची पात्रे कोरडी असल्यामुळे अचानक येणाऱ्या मुसळधार पाण्याने नदीकाठच्या गावाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर तापी आणि गिरणा या नदीच्या खोऱ्यामध्ये हवामानाची परिस्थिती गंभीर होईल. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी हे तालुके सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये येत असल्यामुळे येथे मध्यरात्री 2 वाजल्यापासून ढगांचा गडगडाट सुरू होणार आहे. तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, जामनेर या तालुक्यांमध्ये ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वादळी वारे सुटतील. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर, कोपरगाव या तालुक्यांमध्ये मध्यरात्री 3 ते 4 दरम्यान ढगफुटी सदृश पावसाचा धोका आहे. या भागातील शेती पिकांचं तसेच कांदा साठवणुकीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सुरक्षित राहावं. अवघ्या 2 ते 4 तासामध्ये हवामान खात्याने रेड आणि ऑरेंज दोन्ही अलर्ट जारी केले असल्यामुळेच अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रातील 40 तालुक्यांना बसणार आहे. महाराष्ट्रावरती ओढावलेल्या या पावसाच्या संकटामागे केवळ एक समुद्र कारणीभूत नाही तर एकाच वेळी अरबी समुद्राने बंगालचा उपसागर आणि 2 महासागरामध्ये निर्माण झालेल्या चक्रीवादळाची स्थिती कारणीभूत ठरत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तीव्र झाला असतानाच दुसरीकडे बंगालच्या उपसागरातून प्रचंड बाष्पयुक्त वारे जमिनीच्या दिशेने ढकलले जात आहेत. हे 2 महाकाय मान्सून प्रवाह महाराष्ट्राच्या जमिनीवरती येऊन आदळणार आहेत. त्यामुळेच महाराष्ट्राला दोन्ही महासागराच्या संघर्षाचा सामना करावा लागेल. तर दुसरा सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे तो केरळच्या किनारपट्टीवरून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांचा. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे केरळच्या समुद्रावरून वाहणारे प्रचंड तीव्रतेचे वारे खेचले जात आहेत. हे वारे केरळ, कर्नाटकची किनारपट्टी पार करत जसे महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांना धडकतील तसे त्यांची गती ही दुप्पट होणार आहे. सह्याद्रीच्या भौगोलिक रचनेमुळे या वाऱ्यामध्ये ढगांची निर्मिती जास्त होईल आणि केरळकडून येणाऱ्या वाऱ्यामध्ये इतकी ऊर्जा आहे की ते मध्यरात्री महाराष्ट्राच्या 30 ते 40 तालुक्यांमध्ये एकाच वेळी विजांचा कडकडाट निर्माण करतील. भौगोलिक बदलामुळे हवामान खात्याने इशारा दिलाय तसेच घाटमाथ्यावरती दरडी कोसळण्याचा धोका आहे. हवामान खात्याने दिलेल्या सॅटेलाईटच्या माहितीनुसार आकाशात जमा होणारे ढग हे साधेसुधे नाहीत तर या ढगांमध्ये अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून खेचून आणलेलं पाणी आहे. त्यामुळे अवघ्या काही तासामध्ये रस्त्यावर पाणीच पाणी होऊ शकतं. वाऱ्याचा वेग हा 40 किमीवरून थेट 80 ते 100 किलोमीटर प्रति तास वाढणार आहे. ताशी 100 किलोमीटरचा वेग म्हणजे वादळी वाऱ्याचा धोका आणि पावसामध्ये विजांच्या कडकडाटीचा धोका देखील तीव्र आहे. हवामान खात्याने ज्या 15 तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटीचा रेड अलर्ट दिला आहे तिथली परिस्थिती मध्यरात्री 2 ते 3च्या दरम्यान अतिशय भयानक असणार आहे. तर ज्या 15 तालुक्यांमध्ये आकाशामध्ये ढगाचं घर्षण होईल तिथे परिस्थिती इतकी भयानक असेल की दर सेकंदाला जमिनीवर विजा कडकडण्याचा धोका निर्माण होईल. तर दुसरीकडे उरलेल्या 25 तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला. तिथे 3 ते 4 या वेळेमध्ये 25 तालुक्यांच्या भौगोलिक रचनेनुसार नदीकाठच्या सखल भागामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा इशारा जास्त आहे. अवघ्या 30 ते 40 मिनिटांमध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.